नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. साबुदाण्याची खिचडी बनवणं असं तर खूप सोपं आहे, पण ती तेव्हाच चांगली होते जेव्हा त्याचा एक एक दाणा मोकळा आणि मऊ होतो. साबुदाणा मऊ आणि मोकळा होण्यासाठी भरपूर टिप्स सांगितल्या आहेत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात आधी आपण साबुदाणा भिजवून घेऊया. इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि त्याला 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. साबुदाणा भिजवून मी जवळजवळ 5 मिनटं साबुदाण्यामध्ये पाणी राहू दिले होते आणि आता ते पाणी गाळून घेऊया. एका भांड्यामध्ये मी पाणी गाळून घेते आणि अगदी थोडंसं पाणी साबुदाण्यामध्ये राहून देणार आहे. म्हणजे साबुदाणा भिजताना हे पाणी त्यामध्ये मुरले जातं आणि साबुदाणा छान व्यवस्थित मोकळा आणि आतून मऊ असा होतो. आता मी घेतले अर्धी वाटी शेंगदाणे आणि पॅनमध्ये कमी आचेवर शेंगदाणे खमंग असे भाजून घेणार आहे. 2 बटाटे मी उकळून गार करून घेतलेत आणि बटाट्याचे साल आता काढून घ्यायचे आहे आणि बटाटे चौकोनी शेपमध्ये कापून घेणार आहे. महाशिवरात्री विशेष साबुदाण्याची खिचडीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी नक्की प्रेस करा. आता शेंगदाणे आपले खमंग असे भाजले गेले आहेत आणि साबुदाणा पाहूया. साबुदाणा आपला छान भिजलेला दिसतोय. एक एक दाणा किती छान मोत्यासारखं मोकळा झाला आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. व्हिडिओमध्ये सुरुवातीला जे मी जसा साबुदाणा भिजवला आहे त्याच टिप्स वापरून साबुदाणा भिजवा, म्हणजे तुमची साबुदाणा खिचडी एकदम मोकळी आणि मऊ होईल. आता गॅसवर ठेवली आहे मी कढई आणि त्याच्यात टाकून घेतले आहे आवश्यकतेनुसार तेल आणि 3-4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत. तेल तापल्यावर त्या मिरच्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. मिरची थोडी परतून झाली की याच्यात टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं. जिरं खमंग असे परतून झाले की याच्यात टाकायचं आहे अर्धा इंच अद्रक. अद्रक इथे मी किसून घेतलं आहे आणि अद्रक पण आपण तेलामध्ये परतून घ्यायचे. 2 बटाटे उकडून त्यांना चौकोनी शेपमध्ये कापून घेतले आहे. आता हे बटाटे पण मी तेलामध्ये परतून घेणार आहे. साबुदाण्याच्या खिचडीमध्ये उकडलेल्या बटाट्याची खूप छान चव येते, यामुळे मी इथे बटाटे उकडून घेतले. तुम्हाला जर पाहिजे तर कच्चा बटाटा बारीक पातळ काप करून सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण उकडलेला बटाटा टाकला तर साबुदाण्याची खिचडी आणखीनच चविष्ट होईल. आता सर्व जिन्नस मी 5 मिनटं कमी आचेवर परतून घेतले. शेंगदाण्याचे मी मिक्सरमध्ये बारीक कूट करून घेतले आहे. आता शेंगदाणे पण तेलामध्ये परतून घ्यायचे. खमंग असे शेंगदाण्याचे कूट इथे तयार आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट मी घेतलेत आणि हे कूट मी आता या बटाट्यामध्येच परतून घेणार आहे. साबुदाण्याची खिचडी चटपटीत व्हावी म्हणून मी इथे टाकले आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स. लाल मिरच्यांची बारीक कुटलेली पावडर याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि साबुदाणा आपला इथे छान भिजून तयार झालेला आहे, अगदी मऊ आणि मोकळा. तो साबुदाणा मी याच्यात टाकून सर्व साबुदाण्याची खिचडी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. साबुदाणा भिजवताना मी साबुदाणा 5 मिनटं पाण्यातच राहू दिला होता आणि त्याच्यातले पाणी गाळून जवळजवळ 2 ते 2.5 तास साबुदाणा भिजून दिला होता. साबुदाणा किती छान फुलून वर आला आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आता सगळा साबुदाणा मी याच्यामध्ये टाकून घेते आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकून साबुदाणा व्यवस्थित परतून घ्यायचे. व्हिडिओची डिटेल माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की चेक करा. आता साबुदाणा आपला व्यवस्थित मिक्स करून तयार आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा साजूक तूप. तूप टाकून सर्व खिचडी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तुपाची साबुदाणा खिचडीमध्ये खूप छान चव येते. आता यामध्ये मी टाकले आहे चवीनुसार मीठ आणि मीठ टाकून सर्व खिचडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता या स्टेपला इथे मी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. जे पदार्थ तुम्हाला उपवासाला चालत नसतील ते तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. कुठल्याही उपवासाला तुम्ही अशी साबुदाण्याची खिचडी बनवून खाऊ शकता. आता कोथिंबीर टाकून साबुदाण्याची खिचडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि याच्यावर मी 5 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे, म्हणजे खिचडी आतून खूप छान शिजते. गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे खिचडी खाली लागणार नाही. आता 5 मिनटानंतर पाहूया. खिचडी आपली इथे छान शिजलेली आहे आणि फुललेली आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे तळलेले शेंगदाणे. हे शेंगदाणे मी आधीच तळून बाजूला काढून घेतले होते. असे शेंगदाणे वरतून टाकल्याने त्याचा कुरकुरीतपणा खिचडीमध्ये छान लागतो, म्हणून मी हे वरतून वेगळे
तळून शेंगदाणे टाकले. आता हे शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस. लिंबाच्या रसाने खूप छान चटपटीत अशी साबुदाणा खिचडीला चव येईल. आता आपली साबुदाणा खिचडी इथे तयार झाली आहे. गॅसची फ्लेम मी बंद करते आणि खिचडी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते. ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. मऊ आणि मोकळी चवीला खूप छान असलेली खिचडी, साबुदाणा खिचडी इथे आपली तयार झाली आहे. चला तर मिळूया पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.